विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकचे IMP क्वेश्चन्स मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेत। या व्हिडिओमध्ये मी न्यूमेरिकल घेणार आहे। न्यूमेरिकल खूप सोपे आहेत, पण बघा लक्षात घ्या, डायरेक्टली पहिलं न्यूमेरिकल लगेच स्टार्ट करायला नको। काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यासाठी अगदी 9th स्टँडर्ड पासून सुरुवात केली पाहिजे। बघा लक्ष द्या की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रेझिस्टन्स, बरं का, रेझिस्टन्स हा लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। बघा, म्हणजे एखाद्या कंडक्टरची लेंथ जास्त असेल, रेझिस्टन्स जास्त असणार आहे। त्याचमुळे बघा ना, हीटर जो असतो ना, त्याची अशी कॉईल असते, कॉईलमुळे लेंथ वाढते ना आणि रेझिस्टन्स वाढतो, त्यामुळे तो हीट जास्त होतो आणि हीटरचं पर्पजच ते असतं। पण त्याचबरोबर रेझिस्टन्स हा एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। ओके, लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, एरियाला इन्व्हर्सली असतो। ही प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। मग या दोघांना मी जर एकत्र घेतलं तर लेंथला डायरेक्टली आणि हे इन्व्हर्सली, बरोबर आहे। आणि आता प्रपोर्शनल साइन काढून जर इक्वल टू घेतला तर मला कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो आहे रेझिस्टिव्हिटी। म्हणजे रो म्हणजे काय सांगा, रेझिस्टिव्हिटी। ओके, आता रो साठी मला फॉर्म्युला तयार करायचा म्हणलं तर मला RA/L करावं लागेल। ओके, R म्हणजे रेझिस्टन्स, त्याचं युनिट असतं ओहम, एरिया युनिट काय मीटर स्क्वेअर, लेंथ युनिट मीटर, मग मीटरला हा मीटर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मला युनिट मिळणार आहे ते ओहम मीटर। म्हणजे मी ठीक आहे इथं लिहितो, रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम सेंटीमीटर लिहितो, बरं का। मी SI मध्ये नाही घेतलं, मी सेंटीमीटर मध्ये घेतलंय, ओहम सेंटीमीटर। आता क्लिअरली हे बेसिक मला माहिती होतं। आता मला एकदम अपोज जायचंय, लक्षात घ्या, मला ना रेझिस्टिव्हिटी नको आहे, मला कंडक्टिव्हिटी हवी आहे। कंडक्टिव्हिटी, त्यासाठी सिम्बॉल मी K वापरणार आहे। आता रेझिस्टन्स नको आहे, मग मला इथं कंडक्टन्स घ्यावा लागेल। आणि आता रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स एकदम अपोजिट आहे। मी काय लिहितोय बघा की कंडक्टन्स जो आहे ना तो लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आणि एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे का एकदम उलट, लक्षात घ्या। मग यात कंडक्टन्सला जर मी प्रोपोर्शनल म्हटलं तर A/L येणार आहे आणि इथं कॉन्स्टंट असणार आहे K, कंडक्टिव्हिटी, जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, लक्षात घ्या। मग कंडक्टिव्हिटी A/L, मग K चा फॉर्म्युला काय येणार, हे G, ओके, G लक्षात घ्या, आणि L/A, G चं युनिट असणार आहे ओहम इन्व्हर्स, रेझिस्टन्स युनिट ओहम, जी त्याचा रेसिप्रोकल आहे, मग ओहम काय येणार आहे इन्व्हर्स। लेंथचं युनिट घेतो मी सेंटीमीटर आणि एरियाचा सेंटीमीटर स्क्वेअर। 1 सेंटीमीटर स्क्वेअरला जरी कॅन्सल झालं तरी अजून ते डिनॉमिनेटर मध्येच आहे ना, CM⁻⁴ आहे, वरती गेलं न्यूमरेटर मध्ये, मग ओहम इन्व्हर्स तर असणारच आहे आणि सेंटीमीटर इन्व्हर्स पण येणार। मग हे आहे K चं युनिट। K म्हणजे कोण, कंडक्टिव्हिटी। ऍक्च्युली याच्यातला कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला वापरायची गरज नाहीये, युनिट इम्पॉर्टंट आहे। पण एक लॉजिकली बघा ना, रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर किंवा सेंटीमीटर, मग कंडक्टिव्हिटीचं आहे ओहम इन्व्हर्स ऍक्च्युली रेसिप्रोकलच आहेत ना। आता लक्षात तुमच्या आलेलं आहे कंडक्टिव्हिटी। मग हा एक पॉईंट मी तुमचा क्लिअर केला। अरे पण हे कंडक्टरसाठी होतं ना, आता आपल्याला सोल्युशन असतात, लक्षात घ्या। मग सोल्युशनसाठी कंडक्टिव्हिटी नाही आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी। तर मग मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे 1000K/C। ओके, 1000K/C। 1000 हा फॅक्टर आहे ना, तो मी युनिट ऍडजस्ट करण्यासाठी घेतलाय। आता मोलार कंडक्टिव्हिटी न्यूमेरिकल घेणार आहे बरं का लगेच मी, पण एका न्यूमेरिकल दाखवतो मला मी की मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये युनिट काय बघा, ओहम इन्व्हर्स, सेंटीमीटर स्क्वेअर आणि मोल इन्व्हर्स। हे मोल इन्व्हर्स कुठून येणार आहे, हे कॉन्सन्ट्रेशनच पार्ट आहे, लक्षात घ्या। ओके, पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देताना ते मोलॅरिटी मध्ये दिलं असणार आहे ती व्हॅल्यू पुट करायची। आपण 1000 हा फॅक्टर मध्ये बरोबर ऍडजस्टमेंट झालेलीच आहे। बरं, आता कसं आहे बघा, ही जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे ना, त्याचा फॉर्म्युला 1000K/C। मग ह्याच्यावर अतिशय सोपं न्यूमेरिकल येतं। 3 टर्म आहेत आपल्याकडं, मोलार कंडक्टिव्हिटी, कॉन्सन्ट्रेशन आणि कंडक्टिव्हिटी। तिघांपैकी दोघांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यू पुट करायच्या असतात तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे। मग आता वेळ न घालवताना पहिलं न्यूमेरिकल बघा, स्क्रीनवरती आहे, तुम्ही पहिलं न्यूमेरिकल काय दिले त्याच्यात बघा, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलर सोल्युशन BaCl2। एक लक्षात घ्या, 0.05 मोलर म्हणलं की ते कॉन्सन्ट्रेशन असतं, मोलर म्हणलं काय असणार आहे ते कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे।
इज मोलार कंडक्टिव्हिटी दिले म्हणजे ही दिले काय दिले त्यांनी 223 युनिट काय आठवा ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि मोल इनवर्स ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि मोल इनवर्स मजा आहे का समजून घेण्याचा प्रयत्न करा साहजिक आहे के विचारला असणार आहे बघा तुम्ही प्रश्नात की व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी म्हणजे काय विचारला इथं के आता मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला सगळ्यांचा पाठ होतो 1000 के अपॉन सी मग इथं मी लिहितो 1000 के अपॉन सी मग मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू किती आहे 223,000 के मला फाइंड आउट करायचं आहे अपॉन कॉन्सन्ट्रेशन 0.05 आहे काहीही अवघड नाही आहे बाळांनो 0.05 तुम्हाला काय करायचं आहे लॉग टेबलची गरजच नाही आहे तुम्ही 223 ला 0.05 न मल्टिप्लाय करा 1000 न डिवाइड करा तुम्हाला केची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एक लॉजिक सांगू का बघा मी जर हा पॉईंट परत कॅन्सल केला पॉईंटच्या पुढे 2 डिजिट होते मला खाली 2 झिरो घ्यावे लागतील पण हे 1 लाख झाले ना एकावर 5 झिरो म्हणजे मग तसं लिहिताना 10⁵ लिहा ना आणि न्यूमरेटरमध्ये गेल्यावर 10⁻⁵ होतील हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा पण सॉल्व केल्यानंतर काय फाइंड आउट केलंय कंडक्टिव्हिटी ना मग तुम्ही युनिट लिहायला विसरू नका केचं युनिट काय के म्हणजे कंडक्टिव्हिटी रेझिस्टिव्हिटीचं काय होतं ओहम सेंटीमीटर केचं त्याच्या उलट म्हणजे ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स मग हा हे तुमचं आन्सर असणार लक्षात घ्या मग पहिला प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलाय ओके पण समजा आता बघा लक्ष द्या मी काय नेक्स्ट सांगतो ते पण जर 0 कॉन्सन्ट्रेशन असेल तर सोल्युशनमध्ये म्हणजे इनफायनाईट डायल्युशन असेल तर मग तिथं कोहलार्श लॉ यूज करावा लागतो आणि त्याचे न्यूमेरिकल्स तर अतिशय सोपे आहेत पण कोहलार्श लॉ काय सांगतो की समजा तुमच्याकडं NaI सोल्युशन आहे तर त्यात Na+ आणि I- असे आयन असतात आणि प्रत्येक आयन सेपरेटली कॉन्ट्रीब्यूट करतो हे लक्षात घ्या बरं असं बोलण्यापेक्षा डायरेक्टली आपण न्यूमेरिकल घेऊया तुम्हाला पहिलं न्यूमेरिकल लक्षात आलंय काय इम्पॉर्टंट होतं त्यातलं सांगा बघू फॉर्म्युला सोपा होता युनिट इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात घ्या सॉल्व्ह केल्यानंतर युनिट पण लिहायला शिका मग आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही वाचा स्क्रीनवरती 5.2 त्यात काय दिलंय कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन तुम्ही त्या 0 कॉन्सन्ट्रेशनला अंडरलाईन करा सिरियसली का माहिती आहे का 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की इनफायनाईट डायल्युशन म्हणलं की कोहलार्श लॉ कोणता लॉ येणार तिथं कोहलार्श लॉ येणार आहे ठीक आहे मग खूप सोपं असणार आहे बरं तुम्हाला ते तिघांच्या मोलार कंडक्टिव्हिटी दिलेत NaI ची दिले AgNO3 ची दिले NaNO3 ची दिले आणि त्याच्या व्हॅल्यूज दिलेत लक्षात घ्या त्यांनी ठीक आहे आणि विचारले AgI बोर्डसाठी त्याचं लिखाण किचकट आहे थोडंसं लेंदी आहे म्हणून आपण ठीक आहे पण CET साठी अतिशय सोपं आहे जरा मी सांगतो तुम्हाला लक्ष द्या पहिला काय करूया बघा की पहिला NaI म्हणजे बघा ही सिम्बॉल वापरायचं 0 कॉन्सन्ट्रेशनला कोण दिले पहिला व्हॅल्यू NaI ह्याच्यातले कुठले आयन असणार आहेत सांगा बघू एक तर Na+ असणार आहेत आणि I- असणार आहे ठीक आहे म्हणजे इथं लॅम्बडा नॉट Na+ लॅम्बडा नॉट I- हे झालं पहिली व्हॅल्यू ठीक आहे आता नेक्स्ट तुम्हाला सांगतो AgNO3 दिलंय म्हणजे AgNO3 Ag+ आणि NO3- आयन तुम्हाला माहिती पाहिजे लक्षात घ्या तिसरं दिलंय त्यांनी NaNO3 म्हणजे बघा NaNO3 म्हणजे इथं Na+ आणि इथं येणार आहे NO3- मी तुम्हाला सांगू का बाळांनो आता मुलांना लवकर समजत नाही ना मी काय सांगतो की तुम्हाला ज्याचं विचारलंय मोलार कॉन्सन्ट्रेशन त्याच्यातले आयन कुठं आहेत बघा त्या दोघांची ॲडिशन करा आणि जे आयन नको आहेत ते त्यातनं मायनस करा म्हणजे तुमच्याकडे 3 इक्वेशन्स आहेत दोघांची ॲडिशन करून एक मायनस करावं लागणार आहे तुम्हाला विचारलंय काय कुणाचं विचारलंय AgIचं विचारलंय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला इथं Ag+ पाहिजे आणि I- पाहिजे हा तुमचा क्वेश्चन मार्क आहे बरोबर मी तुम्हाला सांगतो काय ते लक्षात द्या बरं का बघा हे लिहिलं आपण मग Ag+ पाहिजे I- पाहिजे म्हणजे मला याची आणि याची ॲडिशन केली पाहिजे Ag आणि I पण या दोघांची ॲडिशन करत असताना हे दोघं पण ॲड होणार ना ते तर नको आहेत आपल्याला मग या दोघांची ॲडिशन करून त्यातनं ही व्हॅल्यू मायनस करा ना म्हणजे तुम्हाला आता बघा मी बोललो तो अगोदरच की लिहायचं थोडंसं लेंदी होतंय म्हणजे बघा मी असं लिहितो NaI प्लस पुन्हा लिहितो मी AgNO3 मायनस आणि
NO3. आता इकडे खालीच इक्वल टू साईन देतो मी. ॲक्च्युली काय करावं लागेल आपल्याला, लेफ्टला त्यांच्या व्हॅल्यूज पुट करावं लागेल. NaI ची व्हॅल्यू, आता प्रॉब्लेम मगाशी दाखवलं होतं लक्षात घ्या. NaI ची व्हॅल्यू आहे 126.9, त्याच्यानंतर ह्याची व्हॅल्यू आहे 133.4 आणि याची व्हॅल्यू आहे 121.5. ते मायनस करायचे आपल्याला. पण होतं काय तुमच्या लक्षात आलं का? मी आता लिहित बसत नाही. ॲडिशन करताना आणि सबस्ट्रॅक्शन करताना हे कॅन्सल होईल आणि हे, मग हे दोघंच उरतील. पण हे दोघं म्हणजेच AgI, म्हणजे तुम्हाला तुमचं आन्सर मिळालंय. मी तुम्हाला हिंट देतोय, कोहलॉर्स लॉ मध्ये बाळांनो थोडंसं लिखाण किचकट आहे, पण कुठल्या तरी दोन इक्वेशनची ॲडिशन करायची ते ठरवा आणि सबस्ट्रॅक्शन करायचं ते पण ठरवा. ओके, मग आता फक्त आपले दोन प्रॉब्लेम झाले लक्षात घ्या. पहिला कुठला होता? तो मोलार कंडक्टिव्हिटी. फॉर्म्युला काय? 1000 K/C. दुसरा कुठला होता? कोहलॉर्स. कुठला सोपा वाटला? कोहलॉर्स सोपा आहे, पण आयन सेपरेट करता आले पाहिजेत. इश्यू काय होतो बघा, तुम्हाला इथं दिसत होतं AgNO3 म्हणून Ag+NO3. तुम्हाला डायरेक्ट म्हटलं ॲसिटिक ॲसिड, तर मग ॲसिटिक ॲसिड म्हटलं तर CH3COO- आणि H+ असे आयन तयार करता आले पाहिजेत. आयन्स तयार करता आले पाहिजेत. आता तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो बघा, कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटीज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. परत कोहलॉर्स लॉ, 0 कॉन्सन्ट्रेशन कोहलॉर्स लॉ. CaCl2. आता इश्यू असा आहे बघा की CaCl2 चे आयन कसे होणार? Ca ला 2+ पाहिजे आणि Cl-2 आहेत, मग ते ट्वाईस येणार. हे लक्षात घ्या, काही फरक पडत नाही बघा. आता त्याच्यानंतर Na2SO4. Na2SO4 मी तुम्हाला सांगू का क्लिअरली, मी सॉल्व करून देणार नाही आता हा प्रॉब्लेम. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ह्यात काय माहिती आहे का, की सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी दिले. ही व्हॅल्यू Ca2+ आहे ना, Ca2+ जी व्हॅल्यू आहे ना त्यांनी दिले बघा 104. मग तुम्ही इथं पुट करणार 104 + 2 × Cl- ची व्हॅल्यू पण त्यांनी दिली, म्हणजे तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात, हे लक्षात घ्या. तर दुसरा प्रॉब्लेम इझी आहे. ओके, आता अजून एक फॉर्म्युला बरं का, लक्षात घ्या. मी काय सांगतो ते बघा. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन साठी मोलार कंडक्टिव्हिटीने डिवाइड करा, पण ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. मग आता चौथा प्रॉब्लेम स्क्रीनवरती आहे तो बघा. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलर ॲसिटिक ॲसिड ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 16.5 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. याची व्हॅल्यू दिले. ओके, कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा विचारलंय, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा. आणि इन 0.01 मोलर सोल्युशन आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे, इफ बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारला, इफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन 390.7. ह्याची व्हॅल्यू दिले. मी तुम्हाला हिंट देतोय बघा, लक्षात घ्या की याची व्हॅल्यूला याच्या व्हॅल्यून डिवाइड करा, तुम्हाला अल्फा मिळेल. पण आता थोडंसं आयोनिक इक्विलिब्रियामध्ये जावं लागेल. आयोनिक इक्विलिब्रिया, मग तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे α²C/1 - अल्फा. हा माझा पण पार्ट नव्हता बरं का, लक्षात घ्या. हे आता नवीनच आहे सिलेबसमध्ये, मग तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ओके, आता कसं आहे बघा, 4 एक्सरसाइज, 4 न्यूमेरिकल्स आपले पटपट झाले, लक्षात घ्या. आता नेक्स्ट न्यूमेरिकल आहे ना 5.5. मी 9 न्यूमेरिकल्स घेणारच आहे या लेक्चरमध्ये, लक्षात घ्या. ओके, थोडंसं मोठं लेक्चर झालं तरी काय हरकत नाही आहे. ओके, आता मी काय सांगतो ते बघा. सगळं लेक्चर झालं की नाही, थोडं फॉर्म्युले पण रिवाईज करत जावं बरं का, किंवा मी आत्ताच रिवाईज करतोय बघा. मोलार कंडक्टिव्हिटीचा पहिला फॉर्म्युला काय सांगा, 1000 K/C. कोहलॉर्स तर राहू दे. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा फॉर्म्युला हा. ओके, डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला हा α²C1 - अल्फा. आणि सगळ्यात महत्वाचं ऐका, बी म्हणजे सेल कॉन्स्टंट बरं का, बी म्हणजे सेल कॉन्स्टंट. पण हे सिम्बॉल नवीन सिलेबसमध्ये नाही वापरलं, ते लिहितायत सेल कॉन्स्टंट म्हणून, पण ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला असतो K/R. युनिट तयार करूया का, युनिट बघा. केचं युनिट काय रे, ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आर म्हणजे रेजिस्टन्स, त्याचं युनिट काय, ओहम. ओहमला ओहम इनवर्स कॅन्सल होईल आणि मिळेल सेंटीमीटर इनवर्स. पण हे बरोबर पण आहे. कसं सांगू का, की बी म्हणजे सेल कॉन्स्टंट कसा काढतात माहिती आहे का, डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रोड, कॅथोड आणि ॲनोड मधलं डिस्टन्सला त्याच्या क्रॉस सेक्शनल एरियानं डिवाइड करा, तुम्हाला सेल कॉन्स्टंट मिळतो. बघा ना, एलचं युनिट सेंटीमीटर, खाली सेंटीमीटर स्क्वेअर आहे,
मग सेंटीमीटर इनवर्सच येणार ना, म्हणजे फॉर्म्युले आपले रिवाइज करून झाले. आता न्यूमेरिकल आहे ना ते स्क्रीनवरती आहे 5.5. बघा तुम्ही आता 5.5 हळू घेऊया, हळू थोडंसं बघा. द कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग 0.01 मोलर KCl, हे कॉन्सन्ट्रेशन आहे KCl सोल्युशनचं. ठीक आहे, मी असं लिहितो बरं का. बघा फॉर KCl त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 0.05 मोलर आहे. बरं, हे 0.01 मोलर आहे, 0.01 मोलर आहे. ठीक आहे. ॲट 25 डिग्री सेल्सिअस पण टेम्परेचरची गरज नाही आहे. गिव्ज अ रेझिस्टन्स ऑफ 604 ओहम, त्याचा रेझिस्टन्स आहे 604 ओहम. ओके. द सेम सेल कंटेनिंग, आता इकडं AgNO3 सोल्युशन आहे बरं का, दुसरं सोल्युशन दिलं आहे त्यांनी AgNO3 सोल्युशन. AgNO3 साठी कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलर आहे, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलर आहे. त्याचा रेझिस्टन्स 6530 आहे, त्याचा रेझिस्टन्स 6530 आहे. ओके, ओहम. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, 1000 K upon C मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 सोल्युशन. पण कंडक्टिव्हिटी KCl ची कंडक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, KCl ची कंडक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे 0.00141, 0.00141. K चं युनिट काय? ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. ओके, मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा, ऐका. याच्यासाठी काय विचारलंय? मोलार कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. मी काय सांगतोय, मला याच्यावरून B ची व्हॅल्यू काढता येईल ना, B = KR. अरे पण B म्हणजे कोण? सेल कॉन्स्टंट. मग तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये दिलं नाही तर असंच लिहा बरं का, सेल कॉन्स्टंट म्हणूया आपण. ठीक आहे, दॅट = K × R. K ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, R ची व्हॅल्यू माहिती आहे, प्रॉडक्ट करा. मी सॉल्व नाही करणार, तुम्ही करा. बरं, सेल कॉन्स्टंटचं युनिट काय? हो, सेंटीमीटर इनवर्स. सेंटीमीटर इनवर्स कॅल्क्युलेशन तुम्ही करणार. अरे नावातच आहे, सेल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे. मग तुम्ही जेव्हा B सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढाल ती परत इथं वापरा. मी तर लिहितो की सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू फॉर्म्युला परत तोच असणार आहे KR. आपण एक काम करूया का रे बाळांनो, याला C1 R1 K1 म्हणूया, मग K1 R1 असं करूया आपण. ठीक आहे, ह्याला C1 R1 म्हणूया आपण. मग आता इथं सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला 1 नाही, इथं 2 घेऊया आपण. ठीक आहे, मग इथं K2 R2 कॉन्स्टंटची तीच व्हॅल्यू इकडे वापरा. रेझिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, इंटूचं अपॉन करा, तुम्हाला K2 ची व्हॅल्यू मिळेल. मग K2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेल कॉन्स्टंटला तुम्ही त्या रेझिस्टन्सनं डिवाइड करा. K मिळालं का? तुम्हाला विचारलंय काय? मोलार कंडक्टिव्हिटी. आता मग तुम्ही म्हणाल सर कॅल्क्युलेशन पण करून द्या. बरं, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. आणि येत नसेल कॅल्क्युलेशनला, तुम्हाला सांगू का, लॉग अवघड वाटत असेल ना, मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशनचे 2 व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. खूप इझी आहेत ते, बघितले पाहिजेत. मग मोलार कंडक्टिव्हिटी विचारलंय, फॉर्म्युला आहे 1000 K/C, मग K2 C2. मग हा जो इथं व्हॅल्यू आली K2 ची ती तुम्ही इथं पुट करणार. C2 ची व्हॅल्यू दिले, याचा अर्थ कळतोय का बघा, 0.001 खाली येणार आहे, लॉग टेबलची गरज लागणार नाही, इथंच कॅल्क्युलेशन करावं लागेल. बरं, इथंही लॉग टेबल जरी नाही जमलं ना, मग 604ला 14 मल्टिप्लाय विदाउट लॉग टेबल पण जमू शकतंय बरं का. म्हणजे लॉग टेबलची भीती बाळगू नका. मग हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला का बघा. एकाच सेलमध्ये पहिला KCl होतं, नंतर AgNO3 होतं. सेल एकच आहे, याचा अर्थ सेल कॉन्स्टंट बदलणार नाहीये, कारण सेल कॉन्स्टंट म्हणजे काय असतं? इलेक्ट्रोड मधलं डिस्टन्स आणि क्रॉस सेक्शनल एरिया. आता सोल्युशन तुम्ही चेंज करताय, त्यामुळे सेल कॉन्स्टंट तोच राहणार. मग दिलेले या डाटावर पहिला सेल कॉन्स्टंट काढा, तो पुढे वापरा, त्याच्यावरून K2 ची व्हॅल्यू काढा AgNO3 साठी, आणि मग तुम्हाला त्याची मोलार कंडक्टिव्हिटी जमेल. मग प्रॉब्लेम थोडासा लेंदी होता, लक्षात घ्या बरं का, पण कॅल्क्युलेशन एवढं पण अवघड नसतं, हे डोक्यात ठेवा बरं का. आता नेक्स्ट मी काय म्हणतोय बघा, लक्षात घ्या, माझं इच्छा काय बघा, की या सेशनमध्ये आपण एवढेच प्रॉब्लेम घेऊया आपण. आणि पण मी काय ठरवलं ते लक्षात घ्या. मी सांगतो काय ते बघा, की लवकरच मला टेलिग्रामवरती एक चॅनल तयार करायचं आहे. टेलिग्रामवरती ग्रुप तयार करायचं म्हणून, चॅनल नसेल, लक्षात घ्या. कशासाठी सांगतो, माझी इच्छा काय बघा, की मी आत्ताच तयार करतोयच तो चॅनल अगदी लवकर. हा जे आपण शिकवलं ना आत्ता, आपण जेवढे प्रॉब्लेम कोहलर्स लॉ हे तुमच्या पुस्तकात खूप कमी न्यूमेरिकल आहेत. मी काय करणार आहे की जुन्या सिलेबसमध्ये ऑलमोस्ट
सेल कॉन्स्टंट वगैरे ह्याच्यावरती 8-9 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिले. कोलासचे 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले. ओके, आणि त्याच्यानंतर असले पण भरपूर प्रॉब्लेम आहेत. मग मी तुम्हाला त्याची PDF ग्रुपवर शेअर करतो ना, जुन्या पुस्तकात लक्षात घ्या, किंवा PYQs. मग त्यासाठी तो ग्रुप आपल्याला अतिशय महत्त्वाचा ठरेल. मग आता उद्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये पण मी ते एक्सप्लेन करेन. पण आता तुम्हाला तर कळालंय, तुम्ही चेक करा. लिंक वाटल्यास त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन आणि लगेच त्याच टेलिग्राम ग्रुपवरती आपण हे सगळं प्रोव्हाइड करू. म्हणजे यूट्यूबवरती जे लेक्चर्स तुम्हाला मिळतील लगेच तिथं सुद्धा मिळतील. ठीक आहे, मग करा अभ्यास. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.